मुस्लिम समाजाचा मोर्चा होते, रामगिरी महाराजांना अटक करा, त्यांच्यावरती कारवाई करा, अशा पद्धतीची मागणी होते. दुसऱ्या बाजूला लव्ह जिहादच्या संदर्भात कायदा करावा असं हिंदू धर्मीयांची मागणी होती. या सगळ्या गोष्टीकडे आता कसं बघताय? एक तर बघा, मी उपसभापती आहे, त्यामुळे मी आता कुठलेही स्टेटमेंट करते तो निर्देश होतो सरकारला, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती जास्त तपशीलवार बोलणं योग्य नाही आहे. सामाजिक ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की बांगलादेशमध्ये जेव्हा मायनॉरिटीज म्हणजे तिथल्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार जे होत आहेत ते सगळे फार भयंकर परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे भावना तीव्र होणं हे स्वाभाविक आहे. परंतु याचा अर्थ आपण तसे दुसऱ्या धर्माच्या माता भगिनींवरती असेच अत्याचार करणं हे त्याचं उत्तर असू शकत नाही. आपण जर का खऱ्या अर्थाने राज्यघटना मानणारे असलो तर असं मला वाटतं. दुसरं, अशा घटनांच्याबद्दल अशा मुद्द्यांच्याबद्दल आपली जबाबदारी आहे प्रत्येकाची आपल्यापैकी जे आहे ते, की त्याच्यातून अजून ताणतणाव वाढणार नाही आणि त्याच्यावरती जर का त्यांना तेवढं वाटतं तर बांगलादेशचे सैनिक म्हणून जाऊन तिथे लढा. हे इथल्या इथे लोकांना त्रास देण्याचं कारण काय असं मला प्रश्न पडतो. अर्थात मी कुठल्या महाराजांच्या विरोधात वगैरे नाही आहे, त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे, परंतु ताणतणाव वाढेल अशी कृत्य कोणी करू नये. लव्ह जिहादच्या संदर्भात बोलायचं झालं तर ती एक मागणी आहे. त्याच्याबद्दल सभागृहात जेव्हा हा विषय आला तेव्हा मी सांगितलं होतं की किती विवाह असे झालेले आहेत आंतरधर्मीय आणि त्यामध्ये त्याचा अभ्यास करावा सरकारने. त्याच्यामध्ये कंपल्सरी जिथे धर्म बदलायसाठी भाग पाडलं असेल तर असं कशा पद्धतीने केलं जातं याचा नीट स्टडी करून त्याच्यानंतर कायदा करू शकतो आपण. सज्ञान लोकांना अशा पद्धतीने बंदी आणणारा कायदा होऊ शकत नाही, परंतु अज्ञान असतील, त्यांचं विक्री होत असेल किंवा त्यांच्यामध्ये दबाव आणला जात असेल, त्यांचं ब्लॅकमेलिंग होत असेल, बहुपत्नीकत्व स्वतःचं स्वीकारायला दबाव आणला जात असेल, तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपल्याकडे त्याच्यावरती तोडगा काढणारा आपण वेळप्रसंगी कायदाही आणू शकतो. परंतु अमुक एका पद्धतीने असा त्रास देणं धर्मांतरणासाठी ते चुकीचंच आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही. फक्त त्याच्यासाठी तपशीलवार आराखडा कोणीतरी मांडला तर सभागृहांमध्ये त्याच्यावरती चर्चा होऊ शकेल असं मला वाटतं. आगामी निवडणुकीच्या एकतर आम्हाला थोडी खुशी थोडी गम अशी कोल्हापूरबद्दल परिस्थिती आहे. कारण धैर्यशील माने निवडून आले पण मंडलिक काही पराभूत झालेले आहेत. आता पुढच्या काळामध्ये आम्ही जेव्हा गेल्या वेळेला मी कोल्हापूरला आले होते त्यावेळेला तुमच्यापैकी काही स्नेहाने विचारलं होतं किती तुमच्या महिला जागा येणार, 1 का 2, तेव्हा मी सांगितलं होतं 7 ते 8 जागा येतील आमच्या. तर त्यामुळे मला त्याचं एक वाटतंय समाधान की महाराष्ट्रामध्ये आमचा परफॉर्मन्स जो आहे तो 100% नाही तरी बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. शिवसेना शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळा जो आहे तो. आणि आता दुपारी बोलायचं प्रॉमिस केलेलं आहे तर मी त्याची वचनपूर्ती न करता आधीच कसा वचनभंग करू, त्यामुळे मी दुपारी बोलीन त्याच्यावर. छोटे घटक पक्ष जे आहेत फडणवीस साहेब ओके आहेत, शिंदे साहेब ओके आहेत, पण भाजपचे जे कार्यकर्ते आहेत किंवा दुसऱ्या पक्षाचे नेते आहेत ते मात्र वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. तर याचं काय चालेल? खरंच अजितदादा हवे आहेत की नाही, काय नाही, आता ही आपली 4थी-5वी निवडणूक आहे की 2014, 2019 की निवडणुकीच्या आधी 2 महिने ठरतं काय होणार काय नाही ते. आता ते जसं जवळ येईल निवडणूक त्याला सगळं चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आमचीसुद्धा भूमिका म्हणजे आम्ही पक्षामध्ये काम करतो त्याच्यात आमचा पूर्णपणाने 100% विश्वास नेत्यांवर असतो. जे पक्ष भूमिका सांगेल त्याप्रमाणे होईल. त्याच्या पलीकडे फार पुढचं बघण्याची तुम्हाला आवश्यकता आहे, कारण तुम्ही नारद पुरस्काराचे मानकरी आहात सगळेजण. पण आमच्या दृष्टिकोनातून जी पक्षाची भूमिका आहे ती आम्ही पुढे नेत असतो. 6 जागांचा देखील दावा आजपर्यंत करण्यात आलेला आहे. तर तुमच्या नेमकं या पुढच्या दावा वगैरे म्हणण्यापेक्षा आम्ही काय केलं आहे, आम्ही साधारण आमचे निरीक्षक आणखीन प्रभारी असे प्रत्येक जिल्हानिहाय नेमलेले आहेत की ज्या ठिकाणी आमची तयारी असू शकते. आता त्याच्यामध्ये अंतिम निर्णय जो आहे तो शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा आणि अर्थात अजित पवार हे सगळे मिळून त्याच्याबद्दलचा निर्णय होईल. त्यामध्ये जे आहे ते कोल्हापुरातील जे छोटे घटक पक्ष महायुतीसोबत आहेत, तिकडे इचलकरंजीमध्ये आघाडीने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. शिवमध्ये यड्रावकर आपापली तयारी करत आहेत. जनस्वराज्यनंतर 5 जागांची मागणी करून करवेचं कसं बघता? छोटे घटक पक्ष कुठेतरी आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आपल्या अपेक्षा वाढली. हे सगळे प्रश्न सोडवायलाच वारंवार शिंदे साहेब कोल्हापुरात येऊन राहतात आणि प्रश्न सोडवतात, त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. चलो, ओके, थँक्यू.